चला कॉम्बॉक्स मध्ये देखील पाणी आणा. कॅमेरामॅन्सला देखील पाण्याची पूर्तता करा. दुसरी मॅच या स्पर्धेतील आणि खरं तर गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, परंतु अंतिम क्षणाला बॉल चला सीमा पार, वन बाउन्स, एका टप्प्यानं चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती अरुण म्हात्रे 40+ लेजेंड म्हणून सातत्यानं खरं तर 40+ या टीम मध्ये देखील कालच्या रात्रीमध्ये त्यांचा चांगला खेळ आपण पाहिला. आणि खरं तर इथून आज DPL मध्ये देवीचा पाटा प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. पहिला बॉल वरती चौकाराला, दुसरा बॉल वरती डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती बॅटर यश पाटीलचा फटका पूल केलाय, लॉंगॉनच्या डोक्यावर उडावलाय, सीमा पार. इट्स अ बिग 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 हिट. येतोय षटकार. यश पाटील पहिल्या ओव्हरमध्ये बरसताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ संपला आणि या टीमची धावसंख्या 14 ऑन दी बोर्ड, 14 धावा दाबडल्यावरती आहेत. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र शेवटचा बॉल डॉट. षटक पहिलं संपतंय आणि या टीमची धावसंख्या वाईड आहे. ओके, माफ करा, इट्स अ वाईड बॉल. लाईन थोडीशी बिघडली, लाईन लेन करा. आम्ही अगदी पाहत होतो तुमचं लक्ष मॅच मध्ये आहे की नाही, परंतु सर्वांचं लक्ष केंद्रित आहे DPL देवीचा पाडा प्रीमियर लीग फॉर्मॅट मध्ये. खरं तर अगदी रजनी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. शेवटच्या बॉल वरती एकदा भीतीये. षटक पहिलं संपतंय आणि 16 ऑन दी बोर्ड, 16 धावा धावपटलावरती जमल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जे दमदार बॅटिंग आपण पाहिली यश पाटील, त्याच्या बॅटमधून जमल्या 15 आणि वाईड चेक अशा रीतीनं 16 धावा धावपटलावरती.
पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 2nd ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन गोलंदाज राहुल साळुंगे. पहिलाच बॉल, संधी होती गमावली आहे. ओम ओम आमचे बकासूर. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल डॉट. स्ट्राईक एंड वरती बॅटर यश पाटील आपण पाहतोय. 2nd ओव्हर पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा जमल्यात. पहिलं सत्र दुसरी मॅच डीपीएल देवीचा पाडा प्रीमियर लीग. स्विच इट केला ऑन साइड ऑफ साइडला. थर्ड मॅन मध्ये बॉल चला सीमा पार आणि इथून मात्र यश पाटीलच्या वाटमधून येतोय चौकार. ट्वेंटी ऑन दी बोर्ड. वीसचा धाव पटला वरती. आणखी एक उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल चला सीमा पार. सलगचा हा दुसरा. यश पाटीलच्या बॅट मधून येतो चौकार. थोडीशी दुखापट आहे तरी देखील चांगला खेळ यश पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 24-24 ऑन दी बोर्ड आहेत. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र थोडंसं कमबॅक गोलंदाज ओम पाटील याचं पाहायला मिळतंय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये घडतीये. सत्र पहिलं षटक दुसरं. अद्याप 4 बॉलचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय आणखी एक उडवलाय. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये यश पाटील मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होताना आणखी एक येतोय षटकार. ज्ञानदेव शेठ पाटील यांना विनंती केली जाईल पण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आणखी एक फटका आणि इथून देखील आलाय सलगचा दुसरा षटकार. ओव्हर नंबर 2. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय आणि या संघाची धावसंख्या पाहायला मिळते 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा पटलावरती.
2 षटकांचा खेळ संपला आणि या टीमची धावसंख्या पाहायला मिळते 36 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 जमल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 जमल्या. 18ची सरासरी प्रति षटकामागे राखली जाते. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाज हर्षद पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल महेंद्र म्हात्रे स्ट्राईक एंड वरती फेस करताना खरं तर 2 षटक नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता बॅट्समन आणि अद्याप स्ट्राईक एंड वरती आलाय आणि इथून मात्र हा पहिला बॉल डॉट त्यांना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि सलगचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 36 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी गोलंदाज हर्षदची पाहायला मिळते आणि सलगचा तिसरा देखील डॉट. स्लोवर बॉल आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल आपण पाहिला आणि आता बॉल वरती देखील येतो डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. सलग 3 चेंडू डॉट आलेत आणि चांगलं षटक घालताना हर्षदला आपण पाहतोय, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 36 जमल्यात. आता ती धावसंख्या मात्र रोखण्याचं काम हर्षद मैदानाच्या आतमध्ये करताना. ऑन साईडला फिल्डर आहेत, मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग, उचलतील फेकतील तत्पर, सिंगल मात्र फक्त कंप्लीट केली जाईल. मागील 3 बॉल सलग डॉट, चौथ्या बॉल वरती सिंगल. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा त्या बटलावरती पाहायला मिळत आहेत. इट्स अ बॅड बॉल. लाईन अगदी पाहिली पंचाने आणि तदनंतर मात्र अवंतरचा इशारा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 38-38 धावा त्या बटलावरती. षटक क्रमांक 3 आणि याच्यामधील 4 बॉलचा खेळ संपलाय. अद्याप उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, कनेक्शन नाहीये आणि त्या बॉल वरती येतो डॉट बॉल. चांगलं षटक, कारण पहिल्या 2 ओव्हरने बऱ्याचशा धावा खर्च होताना आपण पाहिल्या, परंतु हर्षद पाटीलने चांगलं कमबॅक घडून दिले. प्रशांत फडके सरांचं देखील आगमन होताना आपण पाहू शकाल, त्यांचं देखील स्वागत असेल डीपीएल मध्ये. फिल्डर आहे, जज करतायत, अंतिम क्षणाला बॉल मात्र मिस झालाय आणि त्या बॉल वरती येते सिंगल. षटक तिसरं समाप्त होईल, ज्यामध्ये खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 धावा. एकदा जोरदार आल्या मित्रांनो हर्षद पाटील, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 36 जमल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅकिंग षटक राहिलं, अगदी 3च धावा खर्च केल्या आणि अद्याप 3 षटकांच्या अखेरीस जी सरासरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18ची राखली होती, ती सरासरी आता 13 या आकड्यावरती आली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा, 39 ऑन दी बोर्ड. क्रिकेट खेळता वेळेस कुणीही मुलाला शिव्या देऊ नका. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. चला स्पीडअप करा. खरं तर वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत.
आणि आता पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल. संघाची धावसंख्या 39 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल आदित्य साळुंके. आणि अगदी आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवरती यावेळीचा बॉल स्वतःच्या फॉलोअर मध्ये चांगली फिल्डिंग घडतीये, परंतु सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. 40 ऑन दी बोर्ड. चौथं दशक पूर्ण होईल आणि या 40 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य साळुंखे. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन महेंद्र म्हात्रे याला आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साईडला पुश केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. सिंगल येते आणि या सिंगलला मात्र टीमची धावसंख्या 41. 2 ओव्हर्समध्ये खरं तर 36 धावा जमल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अगदी अर्षद पाटील निर्णायक ठरला आणि अगदी निर्णायक षटक ठरलं, ज्यामध्ये त्याला फक्त 3 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना आदित्य साळुंखेला आपण पाहतोय. बॅकवर्ड साईडला चुकी करते फिल्डरची. बॉल चला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार आणि येतोय चौकार. चला डीजे मास्टर आपण कुठे आहात? पंच वाईड आहे का बॉल? ओके, बाईज आहे ना पंच? ओके, बाईजचा चौकार. अतिरिक्त 4 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 45 ऑन दी बोर्ड. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चला सीमा पार. इथून मात्र बॅट्समन आपण पाहतोय यश पाटील आणि त्याच्या बॅट मधून येतो चौकार. 49 ऑन दी बोर्ड. 49 धावा धापटल्यावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 बॉल मध्ये वैयक्तिक यश 41 आकड्यावरती खेळताना आणखी एक ठोकलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. इथून मात्र संघाचं अर्धषटक, टीम 50 आणि संघ जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यावरती. वैयक्तिक यश 47 आकड्यावरती खेळ साकारताना पाहायला मिळतोय. कशा रीतीने खरं तर या बॉल वरती एखादा मोठा फटका आला, अर्धषटक यशचं देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. एखादा फटका आला, यश पाटीलचं देखील अर्धषटक कंप्लीट होताना पाहायला मिळेल. अद्याप 47 आकड्यावरती यशची खेळी आपल्याला पाहायला मिळते आणि टोटल 18 बॉल त्यानं फेस केलेत आणि 47 टीमसाठी जमावल्यात. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला यश. मैदानाच्या आतमध्ये डेव्हिसचा पाडा प्रीमियर लीग DPL मधील पहिलं अर्धषटक. बॅट्समन आपण पाहतोय यश पाटील. आता आपण बॅट वरती करून अगदी प्रेक्षकांची, खेळाडूंची मानवंदना स्वीकारायची आहे. 19 बॉल 53 धाब्यांची वारदार खेळी साकारताना यश पाटील मात्र नॉट आउट. अगदी ज्याची हाफ सेंचुरी 50 कंप्लीट करून मात्र सत्र पहिलं संपतंय आणि टीमची धावसंख्या, टोटल संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 61 ऑन दी बोर्ड. 61 धावा जमल्यात. 62 धाब्यांचं भलं मोठं टार्गेट बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये. शेवटी नशीब 11 टीम बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल.
चे योगी खरं तर कॅमेरामॅनची भूमिका सांभाळतायत. योगी स्नॅपचॅट वरती खूप फेमस आहेत. आगळे वेगळे स्नॅप त्यांच्या माध्यमातून कॅमेरामॅनला जेवण सुद्धा जात नाहीये. योगी असे आगळे वेगळे स्नॅप तुम्ही टाकू नका, अन्यथा तुम्हाला स्नॅपचॅट वरून बॅन केलं जाईल. शेवटी नशीब टीम आता भलं मोठं टार्गेट चेस करताना पाहायला मिळेल. 62 धाव्यांचं लक्ष. प्रत्येक संघाला खरं तर 4 चान्सेस आहेत. कदाचित काही टीमांचे पॉइंट जर समान झाले तर 2 षटकांची मॅच त्या टीम दरम्यान खेळवली जाईल आणि तदनंतर मात्र फायनलसाठी संघ स्वीकारला जाईल. याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. चला दक्ष 11 आणि आशीर्वाद 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी या. दक्ष 11 टीम आणि आशीर्वाद 11 टीम. चला दोन्ही संघाचे संघनायक दक्ष 11 टीमचे कॅप्टन शरद दादा असतील. आशीर्वाद 11 टीमचे कॅप्टन विकास दादा मात्रे. आपण टॉस साठी या. 62 धाव्यांचं टार्गेट, 62 धाव्यांचं लक्ष आणि गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल प्रत्युत्तर देत असताना हल्ला केलाय. प्रत्युत्तर कसं असावं आणि इथून मात्र सुरुवात केलीये. बॅट्समन आपण पाहतोय हर्षद पाटील गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च केल्या. बॅटिंग करताना देखील दमदार सुरुवात आणि पहिला बॉल वर येतोय षटकार. थँक्यू. 6 धावेनं 600च्या स्ट्राईक रेटनं करत तर सध्याच्या स्थितीला खातं उघडलंय. अकाउंट ओपन केलं टीमचं आणि स्वतःचं बॅट्समन हर्षद पाटील 62 धाव्यांचं लक्ष वेधित करत असताना चांगली सुरुवात घडतीये. नेक्स्ट मॅच दक्ष 11 टीम आणि आशीर्वाद 11 टीम. चला कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या.
हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साईडला पुश केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फटका सजवलाय. फटक्यामध्ये ताकद. सलगचा दुसरा. हर्षद पाटील त्याच्या बॅटमधून येतो सडका षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या टोटल पाहायला मिळते 12 ऑन दी बोर्ड. पहिलं दशक पूर्ण होईल आणि 12 धावा पटलावरती. यावेळेचा बॉल अलॉंग दी कार्पेट. मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल येते आणि टॉस करत इथून केलं जाईल. मधुकरजी मात्र आणि अशोकदादा साळुंके यांचे शुभ असे टॉस होताना अगदी टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल. दक्ष 11 त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूनं आशीर्वाद 11 टीम कॅप्टन विकास दादा असतील, शरद दादा असतील आणि टॉस जिंकलाय विकास दादा. मात्र आशीर्वाद 11 टीमनं डिसिजन काय आहे विकास दादा? जो डिसिजन असेल आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मॅच नंतर त्वरित अंमल करा. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा पटलावरती आहेत. येस, हाफ ट्रॅकर बॉल. लाईन थोडीशी खराब आहे आणि पंचांचा इशारा. अंपायर सिग्नल इट्स मॅड बॉल. एक्स्ट्राची एक धाव अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते टोटल 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा पटलावरती. 14 रन्स. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू सीमाशी लगत पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह केलाय, खोदून काढलाय. ऑफसाईडला डीप कव्हरला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु नाकार दिला आणि इथून मात्र मिळते फक्त सिंगल. सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळेल. टोटल अगदी आपण पाहू शकाल 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा पटलावरती. 15 रन्स. 15 धावा पटलावरती अगदी पाहायला मिळत आहेत. 62 धाव्यांचं भलं मोठं टार्गेट आणि ते टार्गेट चेस करत असताना सुरुवात दमदार घडली. पहिल्या सत्राचा आपण विचार केला जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि त्या 16 धावा इथून वसूल देखील केल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये. पहिल्या 5 बॉलमध्ये 16 धावा देखील वसूल केल्यात. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे या पहिल्या ओव्हरमधील. एक वाईड आला होता. DPL देवीचा पडा प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची खरं तर सातत्यानं 365 दिवस वाट पाहिली जाते आणि ती आज खरं तर स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. यावेळेचा मोठा फटका. डीप स्क्वेअरला फिल्डर नाहीये. 3 फिल्डला क्लिअर करत बॉल चला सीमा पार. 1 बाउन्स ट्रॅव्हल होईल अक्रॉस दी बाउंड्री लाईन. येतो चौकार. झाला आणि बॅटिंग करताना चांगली सुरुवात. 20 धावा जमल्यात. 18 बॉल 42 ची गरज. 14 ची सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे.
येस थँक्यू. 2024 सरकार शुभम दादा राऊत. चला आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. मागील 8 रात्रींपासून खरं तर शुभम दादांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. षटकार आलाय आकाशवरती खरं तर आक्रमण केलं. बॅट्समन आपण पाहिलं हर्षद पाटीलच्या बॅटमधून पहिला बॉलवरती आलेला षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल येते. टीमची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावपटलावरती जमतायत. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग लाईन सध्याच्या स्थितीला पाहणं म्हणतीये. बॅटिंग करत असल्यावेळी संघ आपण पाहतोय. शेवटी नशीब 11 टीम संघाची पुरस्कर्ते असतील. संघाचे पुरस्कर्ते खरं तर प्रकाश म्हात्रे संघ मालक. आणि इथून मात्र डॉट बॉल फ्लिक केलाय. खरं तर लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 28 धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. संपूर्ण देवीचा बडा गावातील सर्व खेळाडू एका टी शर्ट मध्ये खरं तर पाहायला मिळतील. कारण देवीचा वाडा प्रीमियर लीग DPL 2026 शानदार पर्व आणि नाईट फॉर्मॅट मध्ये खरं तरी स्पर्धा रंगताना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल लेग बायच्या स्वरूपात सिंगल येते आणि या सिंगलला मात्र संघ पुढे सरसावताना टोटल 29-29 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये सध्याच्या स्थितीला पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक आकाशचं देखील राहिलंय. 5 बॉलमध्ये अद्याप 9 धावा खर्च केल्यात फक्त. पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमल्या. पहिले षटक आशीर्वाद यांचं मागणं ठरलं आणि त्यामध्ये जमल्या टोटल 20. मग इथून चांगलं कमबॅक सध्याच्या स्थितीला, परंतु शेवटचा बॉल आणि इथून मात्र तो देखील डॉट बॉल. चांगलं षटक राहिलं दुसरं षटक, जिथे जमल्या फक्त 9 धावा. 2 षटकाच्या अखेरीस 29 जमल्यात. येणारे बॉल शिल्लक असेल आता 12 आणि ज्यामध्ये गरज असेल अद्याप 33 धाव्यांची. यावेळेचा हा बॉल प्रहार केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि इथून मात्र ठोकलाय षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या पाहायला मिळते टोटल अगदी आपण पाहू शकाल 6 धावांच्या मध्येनं संघ जाऊन पोहोचलाय. 35 ऑन दी बोर्ड आहेत. 27 धावांची आणखी गरज येणार. 11 बॉल
62 धाब्यांचं टार्गेट आता जरी असलं परंतु त्या टार्गेट सेट करण्याची ताकद सध्याच्या स्थितीला बॅट्समन आपण पाहतोय हर्षद पाटीलने ठेवली आहे आणि त्याच्या बॅटमधून चांगली बॅटिंग करताना अद्याप त्याच्या बॅटमधून जमल्यात टोटल 27 धावा त्यानं खरं तर जमावल्यात. चांगली बॅटिंग हर्षद पाटीलची सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहतोय परंतु इथून मात्र बॅट्समन बाद जल्लोष मैदानाच्या आतमध्ये ज्या बॅट्समनच्या बॅटमधून षटकार येत होते आणि सध्याच्या स्थितीला हर्षद पाटील मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिली सफलता मिळते गोलंदाज आपण पाहतोय जितेश पाटील याला आणि इथून मात्र हर्षद पाटील मैदानाच्या देखील ब्रेक थ्रू मिळतोय. जशा रीतीनं बॅट्समन आपण पाहतोय ओम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आल्या पाऊली माघारी परतवला गेलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. संघाला दुसरा धक्का. ओम पाटील मैदानाच्या बाहेर. सत्तावीस धाव्यांची अद्याप गरज आहे. 9 चेंडू. चला आशीर्वाद 11चे सर्व प्लेयर्स सर्व खेळाडूंना विनंती केली जाते आपण त्वरित खरं तर व्यासपीठाच्या समोर जमा ही विनंती केली जाते. आशीर्वाद 11 टीमचा सर्व खेळाडू आणि या सर्व खेळाडूंना विनंती केली जाते आपण त्वरित एकत्रित या. टीमची धावसंख्या 35 आकडावरती. आता 9 चेंडू 27 धावा. न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती राज आलाय. राज आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विकेटच्या उंबरठ्यावर होता. चुकी घडतीये. फिल्डर तिथे तैनात होते. आकाशने केली चुकी आणि त्यावरती मिळेल जीवनदान राजाला आणि येते सिंगल आणि या संघाची धावा संख्या 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धापटलावरती. येणारे 8 चेंडू 26 धाव्यांची आणखी गरज. आठ बॉल 26 रन्स असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यावेळेस या बॉल वरती येतो डॉट बॉल. वाईट बॉल. अवंतरची धाव एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. समीकरणामध्ये बदल होईल. 8 बॉल आता 25 रन्स. 37 ऑन दी बोर्ड. बॅटची कडा आणि इथून मात्र झेल टिपला जाईल. एसटी रक्षकाच्या माध्यमातून धक्का बसतोय. ज्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या बनत होती ती धावसंख्या आता रोखलीये आणि इथून मात्र धक्का क्रमांक 3 सलामीला दाखल झालेला अरुण म्हात्रे मैदानाच्या बाहेर.
संकट संघावरती पाहायला मिळेल बॅटिंग करताना. दबाव दर्पण पूर्णपणे. न्यू बॅटर नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती रोहित म्हात्रे. शेवटचा बॉल परंतु इथून मात्र वाईड बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि या टीमची धावा संख्या टोटल आपण पाहू शकाल 39. 39 धावा पटलावरती आणि इथून मात्र आला डॉट बॉल. षटक तिसरं संपतंय. 39 धावा जमल्यात. आता शेवटच्या षटकामध्ये येणारे 6 चेंडू आणि ज्यामध्ये गरज आहे ती म्हणजे टोटल 38 धावा पटलावरती आहेत. माफ करा, 6 चेंडू आणि ज्यामध्ये आणखी गरज असेल ती म्हणजे टोटल 24 धाब्यांची गरज. 6 चेंडू 24 धावा. इथून मात्र पहिलाच बॉल. खरं तर 14 षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विन्मय आणि पहिलाच बॉल वाईड. यावेळेचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल फिल्डर जज करतायत. झेल मिस झाली. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील का? दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. आणि या 2 धाव्याने खरं तर संघाची धावा संख्या पुढे सरसवताना टोटल 41. कदाचित त्या बॉलवरती 3 देखील आल्या असत्या परंतु फील्ड अगदी बॅट्समन चेंडूकडे पाहत राहिले तर नंतर वेळ अगदी खर्च झाला आणि तदनंतर मात्र 2 धावा येताना पाहायला मिळाला. 5 चेंडू 21 धाब्यांची आणखी गरज. 5 बॉल 21 रन्स. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके. ऑफ साईडला ड्राईव्ह केला फिल्डर आहेत. आफ्राकर बॉल टिपला जाईल. झेल. अंतिम ओव्हर मध्ये कमबॅक घडतंय आणि इथून मात्र बॅट्समन आपण पाहतोय राज म्हात्रे मैदानाच्या बाहेर. सोमनाथ शेठ म्हात्रे यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांचं देखील DPL मध्ये देवीचा पडा प्रीमियर लीग मध्ये स्वागत असेल. 4 बॉल आता गरज आहे ती म्हणजे टोटल आणखी 21 धाब्यांची गरज. 3 षटकार 1 चौकार. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य साळुंकेचा फटका आणि त्यावरती येतोय षटकार. थँक्यू. मॅच अजून संपली नाहीये आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समीकरणामध्ये बदल होईल. बॉल शिल्लक असतील 3 बॉल आणि याच्यामध्ये अद्याप गरज असेल टोटल 15 धाब्यांची गरज. 3 चेंडू 15 धावा. 2 षटकार एखादा चौकार. मॅच मध्ये अद्याप देखील मॅच बॅलन्स आहे. मॅच बॅलन्स असेल बॅटिंग टीम कडे देखील
आमचे लवेश दादा दिघे त्यांची उपस्थिती खरं तर लाभते. मागील 8 रात्रींपासून ही स्पर्धा ते कव्हर करतायत आणि आजच्या रात्रीमध्ये देखील आजची नवी रात्र आहे. मागील 8 रात्री आजची नवी रात्र. या वेळेचा फटका उंची जास्त, लांबी देखील जास्त, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिले दस्तक. बॅट्समन आपण पाहतोय संघ अडचणीमध्ये असताना अडचण दूर करताना आदित्य साळुंके सलगचा दुसरा विकेट षटकार. चला स्पीडअप करा. फिल्डिंग टीम जास्त वेळ एकत्रित येऊ नका. 2 चेंडू 9 धाबा, 2 बॉल 9 रन्स. मैदानाच्या आतमध्ये मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. खरं तर दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या रोखली होती. गोलंदाज जितेश पाटीलनं तब्बल 3 सफलता देखील मिळवल्या होत्या. चौथ्या ओव्हरमध्ये देखील विनमयने चांगली सुरुवात केली होती. तर 63 धाबा जमल्यात. आपल्या 53 धाबा जमल्यात. 62चं टार्गेट आहे. ओके माफ करा. 2 चेंडू 8 धाब्याची गरज. दोन चेंडू 8 धाबा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. बॅटिंग आवडली असेल तर आदित्य साळुंके संघ अडचणीमध्ये असताना सलग 2 षटकार ठोकलेत. इथून तिसरा येईल का. 2 चेंडू 8 रन्स. ऑन साइडला फिरवली बॅट. मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. फंबल झालेत फिल्डर. 2 धाबा कंप्लीट. आणि आता शेवटचा बॉल आणि 6 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 6 धाबा. षटकाराला मॅच मध्ये हिरो बनेल आदित्य साळुंके. इथून एक डॉट बॉल. फिल्डिंग टीमला पूर्णपणे इन करेल गोलंदाज विनमय. शेवटचा बॉल 6 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 6 धाबा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या मॅच साठी होऊन जाऊ द्या. शेवटचा बॉल 6 धावेंची गरज असताना दबाव बॉलिंग ट्रॅक वरती असलेला विनमय वरती. आणि इथून मात्र अवांतर चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि या टीमची टोटल पाहायला मिळते 57 ऑन दी बोर्ड. 57 धाबा. आता 1 चेंडू 5 धावेंची गरज. शेवटचा बॉल 5 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी षटकार मात्र इथून ठोकावा लागेल. स्ट्राईक एंड वरती बॅटर आदित्य साळुंकेला आपण पाहतोय. अद्याप त्याच्या बॅटमधून 14 धाबा जमल्यात. तर 6 धाबा कशा रीतीने जमतील. षटकाराला पूर्णपणे जल्लोष बॅटिंग टीम वरती पाहायला मिळेल. आणि इथून मात्र कमबॅक केलाय आणि सामना जिंकलाय. 62 धाबा. डिपेंड करत असते वेळी विक्रम केलाय. फिल्डिंग करताना संघ आपण पाहतोय हिमांची 11 टीम इथून मात्र अगदी विजय मिळवताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्डलक असेल खरं तर शेवटी नशीब ही टीम पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. परंतु जशा रीतीने नेक्स्ट मॅच ऑन होईल तशा रीतीनं कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे परम मित्र साथी समालोचक लवेश दादा दिघे यांचा आवाज अगदी आपल्याला ऐकायला मिळेल.